नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रतीक आणि मी तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये लग्नपत्रिकेचा व्हिडिओ तयार करणार म्हणजे लग्नपत्रिका तयार करणार आहे. त्यासाठी व्हिडिओ जरा स्किप न करता बघायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण आपण अशाच प्रकारचे बॅनर व व्हिडिओ एडिटिंग आणि लग्नपत्रिकेवरती व्हिडिओ आणत असतो. चला तर मित्रांनो, जराही वेळ वाया न घालवता सुरुवात करू आपण आपल्या आजच्या व्हिडिओ. तर आता सर्वात अगोदर डिस्क्रिप्शनमधलं मटेरियल डाउनलोड करून घ्यायचं आहे. त्यानंतर झेडआर्चर ॲप्लिकेशनला ओपन करायचं. या ॲप्लिकेशनचा सर्व इंटरफेस फाईल मॅनेजर सारखा असतो आणि ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवरती पण अवेलेबल आहे आणि याची डायरेक्ट डाउनलोड लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये पण आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. डाउनलोड केल्यानंतर ॲप्लिकेशनला ओपन करायचं आहे. यामध्ये डाउनलोड फोल्डरला ओपन करून घ्यायचं आहे. त्यामध्ये वेडिंग इन्व्हिटेशन कार्ड नावाची एक झिप फाईल दिसेल. झिप फाईलवरती क्लिक करायचं आहे. एक्स्ट्रॅक्ट हेअर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथे पासवर्ड मागेल, तर पासवर्ड आपल्या व्हिडिओमध्ये समोर दिलेला आहे. त्यासाठी व्हिडिओ जराही स्किप न करता बघायचा आहे. पासवर्ड कुठे तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळून जाईल. पासवर्ड टाकून झाल्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं. तर बघू शकता वेडिंग इन्व्हिटेशन कार्ड नावाचं एक फोल्डर तयार झालेला आहे. या फोल्डरमध्ये आपण PLP फाईल दिलेली आहे. तर आता PLP फाईलला ओपन करण्यासाठी पिक्सल लॅब ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं. तर बघू शकता पिक्सल लॅब ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस येईल. तर 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे. ओपन .plp फाईलवरती क्लिक करून .plp वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपण ज्या फोल्डरमध्ये फाईल एक्स्ट्रॅक्ट केली होती त्या फोल्डरला ओपन करायचं. त्यामध्ये PLP फाईल दिसेल. PLP फाईलवरती क्लिक करायचं आहे. ओपन आणि ॲड ऑप्शनवरती क्लिक करायचं. तर बघू शकता काय अशा प्रकारे आपली PLP फाईल इथे ओपन झालेली आहे. तर यामध्ये आता तुम्हाला 3 थीम दिलेले आहे. मी लेअरवरती क्लिक करायचं. सर्वात अगोदर मी थीमचं सांगतो, त्यानंतर टेक्स्ट कशा प्रकारे एडिट करायचं ते पण सांगतो. तर तुम्हाला हे वाली लेअर ठेवायची असले तर हे ठेवा, आणि म्हणजे गणपतीची जी लेअर हाईड होती तिला अनहाईड करायचं आहे आणि त्याच्या खालच्या लेअरवरती क्लिक करून कलर ऑप्शनवरती क्लिक करून कलर ऑप्शन डिसेबल करायचं आहे. तर हे सेकंड थीम होती, जे अगोदर होती ते फर्स्ट थीम होती. त्यानंतर या दोन्ही लेअरला हाईड करायचं आणि सर्वात खालची शिवाजी महाराजांची लेअर अनहाईड करायची आणि गणपतीची जी लेअर दिलेली होती हिला पण हाईड करायचं. हे आहे तिसरी थीम. अशा प्रकारे 3 थीम दिलेल्या. यामधले तुम्ही कोणती पण कंटिन्यू ठेवू शकता. मी आता हे वाली थीम कंटिन्यू ठेवते. ओके. तर आता सर्वात अगोदर म्हणजे वधूवरांचे नाव चेंज कसे करायचे. तर त्यासाठी तुम्हाला इंडियन फोन कन्व्हर्टर नावाचं ॲप्लिकेशन लागेल. या ॲप्लिकेशनचे पण डायरेक्ट डाउनलोड लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स प्लस हे ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवरती पण अवेलेबल आहे, तिथून पण तुम्ही डाउनलोड करू शकता. फक्त याला सुरुवातीला डाटा लागत असतो. मोबाईलचा डेटा ऑन करून घ्यायचा. ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर युनिकोड AMS इंडिया ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे तुम्ही वर नाव टाईप करून घ्यायचं. कीबोर्डला मराठी करायचं आहे. ओके. तर कीबोर्ड मराठी झाल्यानंतर अशा प्रकारे नाव टाईप करून घ्यायचं आहे. युनिकोड AMS वरती क्लिक करून कॉपी करायचं आहे. कॉपी केल्यानंतर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, लेअर, आणि सर्वात खाली यायचं आहे चिरंजीवच्या वरच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे ए वरती क्लिक करून एडिट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर हे अशा प्रकारे सिलेक्ट करायचं आणि टेक्स्ट इथे पेस्ट करून टाकायचं. फक्त काय करायचं, इथे सुरुवातीला जाय ए टाईप करून घ्यायचं आहे. ओके. त्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं आहे आणि पोझिशनवरती तुम्ही टेक्स्टची पोझिशन चेंज करू शकता. जर आता चिरंजीव समजा इकडे झालं तर चिरंजीवची पण पोझिशन चेंज करायची अशा प्रकारे. ओके. तर आता मी जसे या प्रकारे सांगितले तशाच प्रकारे वधूचं पण नाव चेंज होईल. आता यामध्ये तुम्ही हे वालं जे नाव आहे म्हणजेच पत्ता वगैरे वडिलाचे आणि आजोबाचे नाव, तर इथे तुम्ही डायरेक्ट चेंज केलं तर डायरेक्ट चेंज होऊन जाईल. इथून आता मी एक शॉर्टकट तुम्हाला सांगतो कशा प्रकारे नाव चेंज करायचं आहे. इथे फक्त एवढं सिलेक्ट करायचं आहे. इथे स्वर्गीय असेल तर स्वर्गीय राहू द्यायचं, नाही तर तुम्ही श्री पण केलं तरी चालेल. अशा प्रकारे इथे नाव टाईप करून घ्यायचं आहे. फॉर एक्झाम्पल अशा प्रकारे. ओके. तर बघू शकता खाली त्याच प्रकारे लेअर चेंज होतं. जर लेअरचे टेक्स्ट खाली येत असेल तर लेअरला अनलॉक करायचं आहे आणि त्या सर्कलवरती क्लिक करून अशा प्रकारे सरकवायचं बाजूला. त्यानंतर ते टेक्स्ट एकदम परफेक्ट लाईनमध्ये येईल. ओके. तर आता इथे स्थळ आहे, तर स्थळच्या लेअरवरती क्लिक करून तुम्ही म्हणजे स्थळच्या लेअरच्या वरती इथे पत्ता दिलेला आहे, इथून तुम्ही चेंज करू शकता. ओकेवरती क्लिक केल्यानंतर खालचं पण चेंज होईल. इथे पण तुम्ही चेंज करू शकता अशा प्रकारे.
ओके. तर बघू शकता अशा प्रकारे आणि पोझिशनवरती क्लिक करून तुम्ही सेंटरला अलाइनमेंट करून घ्यायची. ओके. तर इथे आता डेट चेंज करायची असेल तर इथे डेट पण चेंज करू शकता. ओके. तर बघू शकता खाली अशा प्रकारे डेट चेंज होईल. आता राहील सेव्ह करण्याचं ऑप्शन. तर सेव्ह करण्यासाठी 3 डॉटवरती क्लिक करून एक्सपोर्ट इमेज ऑप्शनवरती क्लिक करायचं. डिफॉल्टला अल्ट्रावरती ठेवून सेव्ह टू गॅलरी ऑप्शनवरती क्लिक करायचं. याने तुमची पत्रिका फुल HD क्वालिटीमध्ये तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होईल. व्हिडिओ आजचा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. लग्नपत्रिका आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे आणखी व्हिडिओला तुम्हाला हवे असतील तर एक कमेंट करून नक्की सांगा. आपण आणखी अशाच प्रकारच्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवू. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. भेटू अशा नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग करायला शिका. जय हिंद, जय महाराष्ट्र.